आपण काम करूया, विजयदुर्ग किल्ल्याच्या इकडे भेटूया आता. विजयदुर्ग किल्ला तिकडे पोचलो. विजयदुर्गाचं काल एक छोटीशी ट्रिप तुम्हाला दाखव. इकडे इतिहास लिहिलेला आहे विजयदुर्ग किल्ल्याचा. प्रवेशद्वार, जीबीचा दरवाजा असं म्हणतात. आणि हा मॅप आहे किल्ल्याचा. हे बघा आणि तुम्हाला वरून अजून चांगलं दिसत. अरे असं काहीतरी आहे किल्ला, काय कमाल आहे ना. म्हणजे तुम्ही विचार करा ना, त्या टायमाला हा कसा बांधण्यात आला असेल, किती लोकांनी बांधला असणार, कसा बांधला असणार. कारण तुम्ही हे बघा ना, ती मोठी दगड आहेत, ती वरतीपर्यंत न्यायची, लावायची आणि आहेत तशी अजूनही आहेत. दिसेल का? चला अजून जरा पुढे जाऊया आणि बघूया अजून काय दिसतंय. एंट्री बघता तिकडून. ओपन एरियाला बघू शकता. अजून पुढे बरंच आहे बघण्यासारखं. हे बघा झाड आहे तेवढंच पूर्ण जुनं असावं. हे दिसते कदाचित हॉलच असावा. बघून तरी असंच वाटतंय की हे हॉल आहे. हा किल्ला खूप मोठा आहे आणि बघण्यासारखं आहे. हे बघा माडी असं नाव लिहिलं इकडे. आणि हे काय असू शकतं काही नाही माहिती. प्रोबॅबली हा वॉच टॉवर पण असू शकतो. हा बघा घुमावदार आहे पूर्ण. हे बघा हे समुद्र. कदाचित हा वॉच टॉवरच असावा कारण इकडून बघा समुद्रपट्टा दिसते. सही है राव, सही है. ओके गाईज, मी सरळ बघितलं तर जे दिसते समोर ते धान्य कोठार आहे. म्हणजे बोलतात की 800 वर्ष जुना धान्य कोठार आहे.
आणि या साईडला हे भवानी मंदिर आहे. पण तिकडे जातं. जाखिणीची तोफ पण तिकडेच ठेवली आहे आणि इकडे टँकही आहे. टँक तिकडे पाणी साठवून ठेवायचे. तर चला आधी टँक आणि कोठार आपण बघून घेऊया, धान्य कोठार. मी विचार करा ना, त्या काळात हा कसा बांधला गेला असेल, कशाची संरचना केली असेल. पूर्णपणे वेगळं. हे पाण्याचे तलाव दिसत. चला मला तलाव दाखवतो. पाणी असेल का? नाही आहे. पण ठीक आहे. हे किती मोठं दिसतं बघा पाण्याचा तलाव. सही ना, किती मोठं आहे. त्याच्यात पाणी कसं भरत असेल आणि कसं येत असेल ते एक बघावं लागेल. सही. त्याच्यात कसं पाणी भरत असतील मला तो प्रश्न आहे. ह्याच्याविषयी जरा बघावं लागेल. खूप गोष्टी ऐकाव्या लागतील ऑनलाईन. ओके, तिकडे लिहिलेलं आहे की किल्ल्यामध्ये पाणी पुरवठ्याची सोय म्हणून अनेक विहिरी आणि टाकी बांधलेली आहे. जांभ्या खडकात बांधलेले मोठे आयताकृती टाकी उल्लेखनीय आहे. या टाक्यात उतरण्यासाठी दोन्ही बाजूनी पायऱ्या असून तळभाग दगडी फरसबंदीचे समतल केलेला आहे. नाही, एवढी काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे की काय केवढं काय ते, बट ठीक आहे. हे दिसतंय तुम्हाला, हे धान्य कोठार आहे. तुम्हाला आतून दाखवतो मी. वारा खूप सुटला. हे असं आतून दिसतंय. तिकडे सगळी धान्य जमा करून ठेवायचे त्या टायमामध्ये. दिसतंय आहे कसं खालचं आत्ताची कामं केली असतील, हे त्या काळातलं नसणार. आणि फरशी दिसते मला आता लेटेस्टवाली. पण हे बघा, मस्त. आणि इकडे एक समोर एक तोफ दिसते ठेवलेली, जाखिणीची तोफ. सगळंच भारी आहे. आणि हे तुम्ही बघताय, हे भवानी मंदिर आहे. हे बघा काय व्ह्यू दिसतोय इकडून. पूर्ण समुद्र आणि हा निराशार आणि शांत बघा. इकडे काहीच लाटा नाही आहेत. खूप शांत आहे, एकदम संथ वाहतोय. बघा आपल्याला इकडे कुठे उतरायला मिळत असेल तर जागा बघून घेऊया. कडक ना, मजा येते का? चला अजून बघूया काय गोष्टी दिसतात आपल्याला इकडे. आता मी गडाच्या कड्यावरती आलोय, कड्याकड्याने चालत आहे. खरं सांगायला गेलं तर तुम्हाला जर हा किल्ला एक्सप्लोर करायचा असेल, म्हणजे कुठलाही किल्ला, हा विजयदुर्ग असून द्या, आपला सिंधुदुर्गचा किल्ला किंवा आपला रायगडचा किल्ला, तुम्हाला किल्ला व्यवस्थित एक्सप्लोर करायचा आहे ना, तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 तास द्यावेच लागतील. कारण इकडे बघण्याच्या गोष्टी एवढ्या आहेत ना, म्हणजे घाईघाईमध्ये खूप गोष्टी मिस होऊन जाणार. त्यामुळे जेवढा जास्त वेळ तुम्ही देतील ना, तेवढं तुम्हाला खूप काही गोष्टी इकडे दिसून येतील. आता इकडे बघा खाली दिसतं तुम्हाला राऊंड शेप दिसते आणि ते मला तिकडे एक मोठा दगडाचं व्हील दिसतं. मे बी इकडे काहीतरी करत असतील किंवा धान्य दळत असतील. ह्याचं नाव आहे तुक्का बुरुज. आणि हे बघा
खाली दिसतंय. हा हा हा, पाणी बघा. मला सध्या इकडे ग्रीन दिसतंय. हा बुरुज आहे. बघूया अजून पुढपर्यंत केवढं दिसतंय आपल्याला. जेवढं होत असेल तेवढं एक्सप्लोअर करीन कमी वेळामध्ये, कारण मला आता पुढे विमलेश्वर मंदिरात देखील जायचं. तर अजून 15 मिनटं मॅक्स. हा दिसतोय ना, हा भुयारी मार्ग आहे. मला माहित नाही केवढं स्पष्ट दिसतंय. हा शत्रूंचा हल्ला परतवण्यासाठी. हे बघा, अमेझिंग. भाई साहब, हे बघा तेवढंच आहे. दिसते. चष्मा घातला तरी बोल एवढा अंधार काय दिसतं. चष्मा काढलेला नाही, एवढा अंधार नाहीये. चलो आता त्या गाडीवरती भेटूया. आता आपण जाऊ विमलेश्वर मंदिरात. आता विमलेश्वर मंदिरात जाताना आता तुम्ही सिनिक रूट बघा आता गाडीवरती. चलो हा डायरेक्ट बाईकवरती भेटूया. ओके, तुम्ही बघितलं असेल बाईकवरती आपण पोहोचलो आहे श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिराजवळ. असं ह्याची एंट्री. हे मेन रस्त्याला लागूनच आहे, पण खालच्या बाजूला. मग खाली शिडा उतरतात. तुम्ही मला ऐकायला येत असेल तर तुम्हाला जरा ओढ्याचा आवाज पण ऐकायला येतात ना, बाजूला ओढा वाहतो. इकडे जरा ना एन्व्हायरमेंट थंड आहे, जरासं थंड वाटतं. इकडे दिसत तुम्हाला शिल्पा. त्याच्याकडे बघूनच तुम्हाला वाटत असेल हे किती वर्ष जुनं मंदिर असणार.
ते काळा भैरव गुफा आहे. ही शिवलिंग हे पूर्ण असं कोरलेलं आहे एका दगडात. भारी ना का? तुम्ही बघू शकता. हे इथे सगळ्या बाजूंनी मोठमोठ्या झाडांनी वेढलेलं आहे. आणि हे श्री क्षेत्र विमलेश्वरचं मंदिर हे असं काही दिसतं. लांबून दाखवलं. तुम्हाला आवाज येतोय का? हे वटवाघुळांचा आवाज आहे. वरती वटवाघुळ आहे. दिसतं का? सुरुवातीला जराशी भीती वाटेल आतमध्ये जायला, पण ठीक आहे, कोणाला काही त्रास नाही. जायचं आतमध्ये, दर्शन घेऊन यायचं. तुम्ही बकडे बघू शकता. ते बघा ओढा वाहतोय. आपण खाली उतरून बघूया. तिकडे ना वरून ना एक ओढा वाहतो. हा बघा, हा ओढा इकडून वाहत जात इकडे पाण्याची कुंड बनवले. असे हा ओव्हरफ्लो झाला की हा पुढच्या दिशेने जातो. हा दिसतंय त्या कमालीचं ना बांधलं आहे ना, कसं विचार करून आणि कसं बांधण्यात आलं आहे. चला तुम्हाला एक अंडर वॉटर शॉट दाखवतो. तर इकडून एक खाली जरा रस्ता देखील आहे खालच्या वाटेला. दाखवलेला ना ब्रिज एक छोटा, हा बघा. बघा आपल्याला खाली उतरायला मिळतंय का? ट्राय करतो जरा खाली उतरायला मिळत असेल तर. हे असं मंदिर दिसतं. आणि हे बघा सगळ्या बाजूने नारळी सुपारीची झाडं. ह्याच्यास आपण रस्ता कुठेतरी जात असावा. ठीक आहे, आपण निश्चित करत आहे. ते पाणी दिसतंय स्वच्छ आणि खाली सगळे असे मासे. शांत आहे, कोणच नाही. सध्या मी एकटाच इकडे आलेलो आहे. कसं गोंधळ नाही काय नाही, फक्त पाण्याचा आवाज
आणि इकडे 2-3 पक्षी आहेत, तुमचा आवाज करतो. सही ना. आता पुढचं पाऊल पुढच्या डेस्टिनेशनवरती. चलो. हे बघा सगळे लाईनीत उतरतात तिकडे खाली. चला आता अशा प्रकारे आजच्या दिवसाचा गोड शेवट या गोड सनसेटने होणार आहे. तर मी आहे आता मिठी मुंबरी बीचवरती आणि खरं बघायला गेलं तर कोणही नाही या साईडला, म्हणून मी इकडे आलो. जरा शांततेत बसेन आणि आरामात आणि छानपैकी सनसेट एन्जॉय करेन. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओचा एंड इकडेच होत आहे. थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जर तुम्ही पण सनसेट बघा माझ्यासोबत आणि आपण मिळून आजचा दिवस एंड करूया.